बातमी आहे धनंजय मुंडे यांच्या संदर्भात। धनंजय मुंडे बीडकडे रवाना झालेले आहेत। माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी इगतपुरी येथील विपश्यना केंद्रातील 10 दिवसांची साधना पूर्ण करून आज पहाटे आपल्या निवासस्थानी रवाना झालेले आहेत। 21 ते 1 तारखेपर्यंत असलेल्या या 10 दिवसीय शिबिरात त्यांनी आत्मशांतीसाठी आनापान ही साधना केलेली आहे। धनंजय मुंडेंची विपश्यना केंद्रातील साधना पूर्ण झाली आहे। तर आज पहाटेच मुंडे बीडकडे रवाना झाल्याची माहिती समोर येते। काल मंगल मैत्री हा साधनेचा शेवटचा दिवस होता। या दिवशी सर्व साधना करणारे साधक एकमेकांना भेटतात आणि आपला परिचय देतात। मात्र धनंजय मुंडे काल कोणालाही भेटले नाही। त्यांनी आपल्या कक्षात राहणं आणि साधनाच करणं पसंत केलंय। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, या संदर्भातला अधिकचा तपशील। 21 तारखेला धनंजय मुंडे जे माजी मंत्री आहेत ते नाशिकच्या इगतपुरीमध्ये असलेल्या विपश्यना केंद्रामध्ये दाखल झालेले होते। मध्यंतरी अनेक आरोप प्रत्यारोप हे झालेले होते। या सगळ्या घडामोडीनंतर बीडच्या अनेक गोष्टी, अनेक महत्त्वाच्या घडामोडी बीडमध्ये झाल्यानंतर अनेक लोकांनी धनंजय मुंडे यांना टार्गेट केलेलं होतं। या सगळ्या घडामोडीनंतर ते विपश्यना केंद्रामध्ये आत्मशांतीसाठी साधना करण्यासाठी आलेले होते आणि त्यानंतर ते कालपर्यंत या विपश्यना केंद्रामध्ये होते। काल ही संपूर्णपणे साधना त्यांनी पूर्ण करून आपल्या निवासस्थानी रवाना झालेले ते। नेमकं आता मुंबईकडे गेलेत की बीडकडे गेलेत हे मात्र कळू शकलं नाहीये, पण ते विपश्यना केंद्रातून हे बाहेर गेल्याची माहिती आहे। 8-10 दिवस ते विपश्यना केंद्रामध्ये राहून हे साधना करत असल्याचं बघायला मिळालं। जी धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आपण पाहतोय सध्या धनंजय मुंडे यांनी विपश्यना केंद्रातील साधना पूर्ण केलेली आहे आणि ही साधना पूर्ण करून आता ते बीडकडे रवाना झाले।